यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही केलं ते भारतामध्ये 12-13 हजार वर्षांपूर्वी झाले आणि अख्ख्या जगामध्ये 2300 वर्षांपूर्वी झाले. बापरे, असं काय केलं? आता काही व्ह्यूअर्सना असंही वाटेल की अरे हेच तर मराठ्यांनी औरंगजेबाच्या बाबतीत केलं, पण मूळ फरक कुठे असतो की आपण ज्याला बघतो की एक खुनी आणि एक जज या दोघांमध्ये फरक फक्त कसला असतो तर जजचं इंटेन्शन काय आणि खुन्याचं इंटेन्शन काय. सेम हाच फरक हा संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या मावळ्या सैनिकांमध्ये आहे आणि सिद्धी आणि त्याच्या दरोडेखोर सैन्यांमध्ये. वा, मस्त उदाहरण दिलं. बाळाजी आवजींचे वडील हे सिद्ध्याकडे दिवाण म्हणून काम करायचे. इतर सिद्ध्यांना हे पटलं नाही, प्लस इतर सिद्ध्यांना हे आवजी पण पटायचे नाही. त्यामुळे त्यांनी एक दिवशी विष घालून या आवजींना मारून टाकलं. शपथ. त्याच्याच बरोबर त्यांनी काय केलं तर आवजींची बायको आणि बाळाजी आवजींसकट त्यांचे अजून 2 बंधू अशा सगळ्यांना गुलाम म्हणून विकून टाकले. बापरे, कसले क्रूर आहेत रे. चिटणीस बखर यांनी जर संभाजी महाराजांची इतकी बदनामी केली तर आपण त्या बखरीचा संदर्भ का देतो. आता मी जो प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग हा चिटणीसांच्या बखरीमध्ये लिहिलेला आहे आणि जर तो प्रसंग आपण आपल्याला ह्या चिटणीसांच्या बखरीमध्ये मिळाला नसता तर शिवाजी महाराजांच्या एका थोर सरदाराने बलिदान कसं केलंय हे आपल्याला कळलंच नसतं. हो का? बरं. मला ह्यात काहीही लाज वाटत नाही म्हणण्यात आणि काहीही संकोच वाटत नाहीये, कारण ऐतिहासिक संदर्भ बघून आपल्याला कळतं की दे वर नॉट मोर दॅन अ गँगस्टर.